माझ्यासह इथे उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे DFO होते साहेब, माझे सहकारी लांगी साहेब, व्यासपीठातील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले पलूस शहराचे, पलूस तालुक्याचे सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र, आजचा एक दिवस हा खरंच एक आनंदाचा दिवस आहे. कारण निसर्गाचा आपण सगळ्याच गोष्टी घेत असतो. हा एकमेव दिवस आहे तेव्हा आपण जिथून आलोय त्याला काहीतरी परत द्यायचं असतं. कधी कधी आपण पूजा संपल्यानंतर हातावर पाणी सोडतो आणि शेवटी म्हणतो इदम न मम, हे माझं नाही, हे सगळं तुझंच आहे. आणि आपण जर का विचार केला तर आपण खरंच निसर्गापासून आलेलो आहोत. सहज आपण विचार करू की चंद्र जर का नसता तर भरतीवर ओहोटी झाली नसती. भरतीवर ओहोटी झाली नसती तर बहुधा आपल्याला आपल्या इथे जे पावसाचं जे ऋतुमान चालतं ते चाललं नसतं. चंद्राचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर सुद्धा फार मोठा परिणाम आहे. माहिती आहे का काय आहे? अमावस्या पौर्णिमा ते नाही. आपलं जनन चक्र जे आहे मानवाचं सुद्धा ते चंद्रावर आधारित आहे, ते सूर्यावर नाही. आणि त्याच्यामुळे अशी भीती व्यक्त केली जाते की चंद्र जर का पृथ्वीपासून खूप लांब गेला तर इथली जनन क्षमता खूप कमी कमी होत जाऊ शकते. एवढं या सगळ्या सृष्टीचा आपल्या परिणाम. आता चंद्र तर कैक मैल दूर आहे, झाडं तर आपल्या शेजारीच आहेत आणि आपल्याला जे काय पाहिजे ते तर झाडं देतात. झाडांनी फळच द्यायचं बंद केलं तर काय करू आपण? आणि त्याच्यामुळे याचं संवर्धन करणे, संरक्षण करणे हे महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं की ते सावलीत बसून आपली पूर्ण संस्कृती वाढलेली आहे. आपण जर का मागे वळून पाहिलं तर फार चंद्रगुप्त मौर्यापासून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत त्यांची जी खलबत झाली असते ती रानावनातच झाली असते, ती झाडाच्या सावलीतच झाली असतील, नाही का? महाराजांचं एक आज्ञापत्र आहे, अनेकांनी ते वाचलेलं असेल आणि त्याच्यात ते म्हणतात की झाडांची जोपासना करा. विशेषतः आंबा, फणस ही जी झाडं आहेत ती काय एका दिवसात येत नाही, ती मोठी व्हायला अनेक वर्ष लागतात. आणि त्याच्यामुळे अनावश्यक झाडं तोडू नका हे महाराजांनी 400 वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलं. आणि आपल्या सैनिकांना पण सांगितलं की जर का कोणाकडून ही झाडं तुम्ही बोटीच्या कामासाठी घेत असाल तर ती त्या शेतकऱ्यांकडून विकत घ्या. कारण पुढच्या पोरासारखं या शेतकऱ्यांनी, या लोकांनी ती झाडं जोपासली आहेत, वाढवली आहे. एक 400 वर्षांपूर्वीचा जो द्रष्टेपणा त्यांनी दिला त्यांच्या आज्ञापत्रात, तो मला असं वाटतं की स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी जागला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज आपण जे वृक्षारोपण केलंय हा एक त्याचा एक आपण हिमनगराचा फक्त एक छोटंसं टोक आहे. 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. नवीन झाडं लावली त्याची जोपासना करणं फार महत्वाचं आहे. आणि ती जोपासना मला आता खरंच नागरिकांनी सांगितलं इथे की आम्ही दर आठवड्याला आणि 7 ते 8 वर्षापासून आम्ही याची जोपासना करतो. मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो. मला असं वाटतं की त्यांना इथं आल्यानंतर लोक काही म्हणत असतील, काय काम नाही, धंदा नाही, हे नाही, ते नाही. पण तुम्ही जे कामकाज केलं ते खरंच अभिनंदनास पात्र आहे. अभिनंदन. आणि छोटंसं वाक्य इतिहासामध्ये वापरा, शब्दशः अर्थ घेणं नसेल तर सांगतो. इतिहासामध्ये असं वापरतात, वेडी माणसंच इतिहास घडवतात. करेक्ट. जे खूप विचार करतात ना ते इतिहास घडवत असतात. इतक्या लांबवर कोण जाणार, कोण बघणार, गाई म्हैस आली आणि झाड तोडून टाकलं तर काय करणार, अशा अति विचारामध्ये अडकलेली माणसं दुर्दैवाने काही करत नाही. पण जे म्हणतात इथं काही येऊ, मी इथं झाडं लावणार, मी ह्याची जोपासना करणार आणि ही मोठी करणार, तेच खऱ्या अर्थाने पलूस घडवत आहेत हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांच्या पंक्तीला आपण सर्वांनी येऊन बसावं असं मला वाटतं. आता इथं इंजिनियर्स असोसिएशन आहे. मला असं वाटतं की तुम्ही छान घरं बांधताय. घरं बांधताना त्याचा फॅसेट किंवा एलिव्हेशन हे अधिक आकर्षक कसं होईल कमी पैशात याचा जर का विचार केला तर पलूस शहर छान शहर आहे, ते अधिक सुंदर होईल. हाही स्पॉट, टुरिस्ट स्पॉट म्हणून कसं होईल, आपले आर्किटेक्ट्स असतील ज्यांच्या मदतीने तुम्ही कामकाज करताय, तर हा टुरिस्ट स्पॉट म्हणून कसं आपल्याला डेव्हलप करता येईल आणि नगरपालिकेला त्याच्यातून उत्पन्न कसं मिळेल, उत्पन्न मिळेल ते इथल्या मेंटेनन्ससाठी आपण कसं वापरावं याचा एक आराखडा आत्ताच तयार करून ठेवला
तर तो आराखडा तुम्हाला 2028 साली उपयोगात येईल. कारण जर का इथं लोक पर्यटनासाठी आले तरच तुमचा व्यापार वाढणार आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. इथं मुलं सुद्धा आहेत, NSS ची मुलं दिसत आहेत. तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही या तालुक्याचा 2040चा भविष्यकाळ अजून 15 वर्ष. त्यामुळे आता तुमच्या हातात 3 गोष्टी आहेत. आहे तसं जगायचं, शिकून काय भलं होतं असं म्हणणार एक वर्ग. दुसरा म्हणतात आई वडील ओरडतात, शिक्षक चिडतात म्हणून अभ्यास करतो, हा दुसरा वर्ग आहे. हा तिसरा वर्ग आहे की नाही मला अभ्यास करायचाच आहे कारण मला मोठं व्हायचं आहे. शिक्षणानेच सगळी दारं उघडतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यामध्ये जर का खरंच चांगलं शिक्षण घेतलं तर CA, वकील, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, हे उद्योजक, राजकारणी हे सगळे तुमच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट तयार होते की जे पलूस तालुक्याचं नाव 7 समुद्रापलीकडे पण घेते. आणि माझी त्यामुळे मला शिक्षकांना खरंच सांगायचं आहे की आपण 10वी नंतर मुलांचं नंतर भविष्य आपण ट्रॅक करत नाही, परंतु या मुलांचं 35व्या वर्षापर्यंत जर का तुम्ही भविष्य ट्रॅक करू शकला, दर वर्षातून 2दा त्यांना फोन करायचा. 11वी पासून मुलं वाट चुकतात, आई वडिलांचं ऐकत नाही, ते फक्त एकाच ऐकतात. नंतर शिक्षकांचा, ते शाळेत शिकवलेल्या शिक्षकांचं त्यांनी 10 मिनिटं समजून सांगितलं तर मुलं सावध होतात आणि रस्ता बदलतात. त्यामुळे ह्या जी सगळी मुलं आलेली आहेत त्यांच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही जर का ट्रॅक केला तर यातील 50% मुलं यांचं भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही. आणि जशी मुलं आपण घडवतो तो आपलं भविष्य आहे, तसं झाडही आपलं भविष्य काळ आहे. तर त्या दृष्टीतून करा. मुलांना मला सर्वांना एवढंच सांगतो, आपण सर्वांनी समुद्र पाहिला, सगळ्यांनी पाहिला. काही जण समुद्रावर काठावर बसतात, नरिमन पॉइंटला. समुद्र विशाल काय किती चांगला आहे, कुठून बोटी येतात, लांबवरच्या बोटी बघत बसा, म्हणतात काय सुरेख समुद्र आहे. काही जण चौपाटीवर जातात आणि पाय ओले करून येतात आणि म्हणतात तू फार आतमध्ये नको जायला. काही जण बोटी काढून, कोळी समाज किंवा लोक बोटी काढून समुद्रात जातात आणि मासे पकडून आणतात आणि त्याच्यावर उदरनिर्वाह. आणि काही लोक एकदम खोल समुद्रात जातात, खोल पाण्यामध्ये उड्या मारतात आणि त्या शंख शिंपल्यामध्ये अडकलेले जे मोती असतात ते वेचून आणतात. आपल्या आयुष्याचंही तसं आहे, मुलांना तुमच्या शिक्षणाचंही तसं आहे. काठावर बसून शाळा पाहिली, मागच्या बाकावर बसून शाळा पाहिली, वर्ग पाहिला, शिक्षकांचं उगाचच मूल्यमापन करत बसलो तर काठावर बसून समुद्र पाहणाऱ्यासारखी आपली अवस्था होती. पण तुम्ही ठरवायचंय काठावर बसायचे का फक्त पाय कोले करून यायचे, का बोटीतून मासे पकडून आणायचे, का खोलवर शिक्षणामध्ये घडून खोल समुद्रातले मोती आणायचे, हे तुम्हाला तुमचं ठरवायचं. त्यामुळे एक कवी म्हणतो, सांगा कसं जगायचं, कणत कणत ही गाणी म्हणे, तुम्हीच ठरवा. आयुष्य नितांत सुंदर आहे, फक्त ते घडवत जावं लागतं. आपल्या निर्मितीकडे भविष्य काळात पाहताना आपल्याला आनंद होतो. पण आपला मुलगा जर का आपल्यापेक्षा थोडा अधिक सामर्थ्यशाली झाला, अधिक चांगला झाला तर आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. म्हणते आपल्या मराठीत एक म्हण आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. ती आपलं निर्मिती आहे म्हणून आपल्याला अभिमान असतो. तसं हे शहर आपलं आहे, हा तालुका आपला आहे, हा जिल्हा आपला आहे. म्हणून आम्ही असं म्हटलंय, आम्ही असं एक घोषवाक्य केलेलं आहे, आमचा सांगली आमचा अभिमान. तसं आपल्याला पलूसही करता येईल. त्या दृष्टीने आपण वाटचाल करूया. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि तहसीलदार या दोघांनी प्रयत्नपूर्वक जो काय हा उपक्रम केलेला हरित सांगलीचा अत्यंत उत्कृष्ट आहे. RFOने सुद्धा खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. आपल्याला खरंच या जिल्ह्यामध्ये 1 कोटी झाडं लावायची, परंतु त्याची जोपासना सुद्धा करायची. आणि या वृक्षाखाली जसं आज आपण बसलो तसं त्या वृक्षाखाली बसून त्याचे आंबे सुद्धा आपल्याला 4 वर्षांतर खाता आले पाहिजेत, या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. शेवटी एवढंच सांगतो, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती आणि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.